नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा मुद्दा मी घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपाचं नियोजन अद्यापही जाहीर झालेलं नाहीये. प्रत्येक वेळेला बैठक घेऊन महाविकास आघाडी आपल्या जागा आम्ही वाटप करतोय आणि जाहीर करतोय असं जरी सांगत असल्या तरी वैयक्तिक बैठका घेऊन कोणत्या पक्षाला कोणत्या जागा सोडायच्या याविषयी प्राथमिक चर्चा ही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांच्यामध्ये झालेली आहे. म्हणजेच एकंदरीत महाविकास आघाडीच्या या प्रमुख 3 पक्षांमध्ये राज्यातल्या 288 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा लढवायच्या या संदर्भातही अंतर्गत निर्णय झाल्याची माहिती आपल्याला मिळते. परंतु अद्याप विधानसभेची आचारसंहिता किंवा निवडणुकीची तारीख जाहीर न झाल्यामुळं महाविकास आघाडीनं आपल्या मतदारसंघातले उमेदवार हे प्रत्यक्ष जाहीर केलेले नाहीत, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. परंतु एक घटना घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं बीड जिल्ह्यामध्ये एक विधानसभेची उमेदवारी ही जाहीर करण्यात आलेली, हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. बीड जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या 6 जागा आहेत आणि या 6 मतदारसंघापैकी एक मतदारसंघ हा शिवसेनेनं निवडलेला आहे आणि तो म्हणजे गेवराई विधानसभा मतदारसंघ. याच गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये माजी राज्यमंत्री बदामराव पंडित हे या ठिकाणी अपक्ष म्हणून 2 वेळेस विधानसभेला विजयी झाले होते आणि तिसऱ्या वेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने त्यांना पुरस्कृत केलं होतं. अशा वेळेला तिसऱ्या वेळेला बदामराव पंडित हे निवडून आले होते. आणि मित्रांनो, आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल, हेच बदामराव पंडित 3 वेळेस आमदार झाल्यानंतर एक वेळेस युती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम पाहिलेलं आहे आणि त्यांनाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं विधानसभेची महाविकास आघाडीकडून आणि मशाल चिन्हावरची उमेदवारी ही आता जाहीर झालेली आहे. 27 सप्टेंबर रोजी गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांचा एक मोठा मेळावा झाला. त्यांनी त्या ठिकाणी स्त्री मेळावा घेतलाय, शिवसैनिकांचाही मेळावा घेतलाय आणि या मेळाव्यामध्ये त्यांनी ही घोषणा केलेली आहे. या मेळाव्यामध्ये सुषमाताई अंधारे यांच्या सोबतच शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड होत्या, बीड जिल्हा महिला संघटिका संपादाताई गडकरी, बीड जिल्हा संपर्क प्रमुख परशुराम जाधव होते, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर होते, जिल्हा प्रमुख दुसरे परमेश्वर सातपुते होते आणि याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव विद्याताई गाडेकर या सुद्धा या मेळाव्यामध्ये उपस्थित होत्या. आणि मित्रांनो, या ठिकाणी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांनी विराट असा जो मेळावा घेतला, याला हजारो महिला पुरुष त्या ठिकाणी उपस्थित होते आणि या हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या मेळाव्यात सुषमाताई अंधारे यांनी जाहीर केलं की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा मराठवाड्याच्या प्रत्येक विधानसभेचा अभ्यास केलेला आहे आणि बीड जिल्ह्याच्या 6 विधानसभेचा विचार करत असताना गेवराई विधानसभा मतदारसंघ हा आमचा प्रबळ शिवसेनेचा मतदारसंघ आहे, तो बालेकिल्ला आहे आणि त्यामुळं बीड जिल्ह्यातल्या पहिल्या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांना महाविकास आघाडीचा आणि शिवसेनेच्या मशाल चिन्हावरची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे आणि हीच उमेदवारी मी या ठिकाणी मेळाव्यामध्ये सुद्धा तुमच्या समोर जाहीर करते. आजचा हा जो मेळावा आहे हाच बदामराव पंडित यांच्या प्रचाराचा शुभारंभ समजा, श्रीफळ फोडलं असंही तुम्ही गृहीत धरा, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, बदामराव पंडित नेमकं कोण आहेत तर बदामराव पंडित हे गेल्या 30 वर्षापासून गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतायत. पहिल्या वेळेस ते अपक्ष म्हणून विधानसभेला ज्यावेळेस सामोरे गेले होते त्यांच्यासमोर माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित हे उभा होते आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव पंडित यांचा पराभव करून 42,000 मताधिक्यानं बदामराव पंडित हे अपक्ष निवडून आले होते. दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीला सुद्धा ते अपक्षच निवडून आले आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीला त्यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दिला होता. बीड जिल्ह्याचे लोकनेते असलेले तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना तिसऱ्या वेळी मात्र शिवसेना भारतीय जनता पार्टीकडून पुरस्कृत केलं होतं आणि त्यावेळेस ते तिसऱ्यांदा पुन्हा विजयी झाले आणि याच वेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जे की शिवसेना प्रमुख होते आणि गोपीनाथराव मुंडे जे की भारतीय जनता पार्टीचे नेते होते, या दोघांनीही त्यांना राज्याचं ग्रामविकास राज्यमंत्री पद म्हणून सुद्धा त्या ठिकाणी दिलं होतं. ज्यावेळेस ते ग्रामविकास राज्यमंत्री होते, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाची नाळ ही बदामराव पंडित यांची झुटलेली आहे आणि त्यामुळेच गेल्या 30 वर्षापासून ते राजकारणामध्ये सक्रिय आहेत. दरम्यान 10 वर्षापूर्वी अमरसिंह पंडित जे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, ते आणि बदामराव पंडित हे एकाच पक्षामध्ये आल्यानं एकमेकांचे प्रतिस्पर्धी एकत्र आल्या कारणानं तिसरे उमेदवार लक्ष्मणराव पवार हे गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार झाले होते. लक्ष्मणराव पवार यांनी 2 टर्म पूर्ण केल्या. 10 वर्ष बदामराव पंडित हे आमदार नव्हते, परंतु जनतेशी त्यांनी जी नाळ आहे ती त्यांची कायमची जुटलेली आहे. मग शेतकऱ्यांच्या कापसाला भाव असेल, तुरीला त्यांची खरेदी विक्री असेल, या संदर्भात सुद्धा त्यांनी आंदोलन केलेले आहेत.
विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी किंवा ट्रान्सफॉर्मर ग्रामीण भागात प्रत्येक गावाला मिळाले पाहिजेत यासाठी सुद्धा त्यांनी मोर्चे केलेले आहेत, आंदोलन केलेले आहेत. जायकवाडीच्या धरणामधून गेवराई तालुक्याला, गेवराई विधानसभा मतदारसंघाला पाणी सोडावं यासाठी नाथसागराचे, पैठण या ठिकाणी नाथसागराचे दरवाजे उघडण्याचं आंदोलन सुद्धा बदामराव पंडित यांनी केलं होतं आणि त्यामुळे ते महाराष्ट्रभर चर्चेत आले होते. आजही मराठवाड्यामध्ये बदामराव पंडित यांचं नाव लोकप्रियतेमध्ये घेतलं जातं. बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणत्याही मतदारसंघात जरी गेले तर बदामराव पंडित यांना प्रत्येक त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टीनं ओळखतो, ही सुद्धा माहिती आपल्याकडे त्या ठिकाणी आलेली आहे. मित्रांनो, विशेष बदामराव पंडित यांच्या संदर्भात ज्यावेळेस आपण माहिती घेतो एक गोष्ट लक्षात येते की आज राजकारणामध्ये 5 वर्ष 10 वर्ष कुठल्याही नेत्यानं काम केलं, आमदार झाला, मंत्री झाला तर कुठंतरी एक भ्रष्टाचाराचा डाग, भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यावरती होतो. पण गेल्या 30 वर्षापासून 15 वर्ष आमदार आणि मंत्री राहिल्यानंतर सुद्धा बदामराव पंडित यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. सामान्य माणसात उठणं बसणं, सामान्य माणसाचे प्रश्न जाणून घेणं, दिवस रात्र उपलब्ध राहणं, यामुळे ते आजही जनतेमध्ये मिळून मिसळून असल्या कारणानं, याच कारणानं त्यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली असं सुद्धा सुषमाताई अंधारे यांनी सांगितलंय. मित्रांनो, महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोघांनी आपापले उमेदवार आणि कोणत्या पक्षाने किती जागा लढवायचे हे जाहीर केलेलं नाहीये. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं मात्र बीड जिल्ह्यामध्ये बदामराव पंडित यांच्या रूपानं पहिली उमेदवारी जाहीर केलेली आणि हाच महायुतीला या ठिकाणी मोठा धक्का समजला जातोय. विशेष म्हणजे याच गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये 2 वेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर आमदार झालेले लक्ष्मणराव पवार यांनी पालकमंत्री आणि महायुतीचे नेते असलेले धनंजय मुंडे यांच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्यामुळे मी या पुढच्या काळामध्ये विधानसभेची निवडणूक लढणार नाही, मी माघार घेत आहे असं त्यांनी स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे. आणि उमेदवारी आपण माघार घेत आहोत किंवा लढणार नाही असं जाहीर करत असताना धनंजय मुंडे असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील यांच्याविषयी सुद्धा त्यांनी आपलं नाराजी थेटपणे त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून जर ते निवडणूकच लढणार नसतील तर त्या ठिकाणी ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला म्हणजेच महायुतीमधल्या अजित पवार राष्ट्रवादी गटाला त्या ठिकाणी जाईल अशी शक्यता या ठिकाणी बोलली जाते. आणि भारतीय जनता पार्टीचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टीवर नाराज झाले आहेत. याचाही फायदा बदामराव पंडित यांच्या विजयामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो अशी सुद्धा या परिसरामध्ये चर्चा आहे. विशेष म्हणजे 18 पगड जातीला आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे बदामराव पंडित हे या ठिकाणी उमेदवार झाल्यामुळं गेवराई विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत चुरशीची राहणार आहे. संपूर्ण बीड जिल्ह्याचं लक्ष या मतदारसंघावर राहणार आहे. सुषमाताई अंधारे शिवसेनेच्या उपनेत्या यांनी जो जाहीर मेळावा घेतला त्यावेळेस त्या काय बोलल्या, काय जाहीर केलं ते आपण ऐकू. पहा. अरे आता गेवराईचा आमदार कोण, आता गेवराईचा उमेदवार कोण असतात, काय करायचं, गेवराईचा उमेदवार हा असेल का, गेवराईचा उमेदवार तो असेल का, मग आम्हाला अनेक जण फोन करतात. जी चर्चा गेवराई बद्दल झाली, पहिल्यांदा आम्ही बीड बद्दल बोललं पाहिजे की बीड जिल्ह्यातल्या किती जागा शिवसेना लढणार, बीड जिल्ह्यातल्या किती जागा घटक पक्ष लढणार, तर यावर खूप साऱ्या चर्चा सुरू आहेत. आम्ही हे ठामपणे सांगितलं पाहिजे की घटक पक्षातल्या जागा काँग्रेसची असेल, जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबांची असेल, या सगळ्या जागांच्यासाठी आम्ही इमाने प्रामाणिकपणे काम करू. कारण आम्ही बैमान अवलादी नाही आहोत, आम्ही शब्द देऊन पळणारे नाही आहोत, आम्ही इमानदार लोक आहोत. त्यामुळे घटक पक्षांच्या जागांच्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू. परंतु घटक पक्षांच्या जागांसाठी काम करत असताना सुद्धा जिल्ह्यातल्या आमच्या जागा अबाधित राहतील यासाठी सुद्धा आम्ही ताकदीने आमचं म्हणणं मांडू. आणि त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या ज्या आमच्या जागा आहेत त्या जागांमध्ये आमची क्रमांक 1 ची जागा ही गेवराईची जागा आहे. त्यामुळे गेवराईची जागा ही महाविकास आघाडीकडून मशालीच्याच चिन्हावर लढली जाईल. तुम्ही उमेदवारी द्या आणि तुम्हाला गुलाल देऊ. आपल्याकडे असं आपण खूप लोकांना संबोधन करतो की नाही, कुणाला आपण ताई म्हणतो, कुणाला आपण पहिया म्हणतो, कुणाला आपण भाऊ म्हणतो, बोलतो ना आपण असं. पण आपण आपल्या घरातला जो बाप माणूस असतो ना त्याला आपण भैया भाऊ नाही, त्याला आपण आबा म्हणतो.
ते जरा इथे जशा तसे उद्योग केले पाहिजे की अमुक एका जिल्ह्याचा पालकमंत्री अमुक एका जिल्ह्यातला म्हणण्यापेक्षा अमुक एका कुटुंबातला पालकमंत्री असं सगळं ठरवण्यापेक्षा ही परंपरा आता जरा करूया खंडित. कारण गेवराई मधला उमेदवार असेल बदामराव पंडित. मित्रांनो, आपण पाहिलं की सुषमाताई अंधारे यांनी बदामराव पंडित यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि आता आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे, परंतु तुमचं काम आहे की तुम्ही त्यांना या ठिकाणी आमदार म्हणून विजयी करणं आणि पुढचा त्यांच्या बाबतीतला जो काही चांगला निर्णय आहे तो निवडून आल्यानंतर उद्धव साहेब घेतील असे सुद्धा सुतवाच सुषमाताई अंधारे यांनी दिलेले आहेत. मित्रांनो, याच मेळाव्यामध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघातले सगळे पदाधिकारी आजी माजी शिवसैनिक हे एकवटले होते. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते, या मेळाव्याला उपस्थित होते. एकंदरीत ही परिस्थिती पाहिली तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात आणि पहिल्यांदा बीड जिल्ह्यात आपलं दमदार पाऊल टाकलंय. दमदार उमेदवार त्यांनी त्या ठिकाणी दिलाय असंही या ठिकाणी बोललं जात आहे. नेमकं या ठिकाणी बदामराव पंडित यांची लढत ही महायुतीच्या अमरसिंह पंडित यांच्यासोबत होती का विजयसिंह पंडित यांच्यासोबत होते हे सुद्धा आपल्याला पाहण्यासारखं असेल. आणि गेवराई विधानसभा मतदारसंघातली जनता नेमकी कोणाच्या पाठीशी खंबीरपणे साथ देते हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यानंतर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या माध्यमातून फोडल्यानंतर अनेक पक्षाचे नेते सत्ताधाऱ्यांकडे झुकत होते. गेवराई विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे नेते असलेले बदामराव पंडित यांना सुद्धा शिवसेना एकनाथराव शिंदे यांच्या गटाकडून आणि इतर पक्षाकडून सुद्धा अनेक ऑफर आल्या होत्या. सत्तेसोबत तुम्ही या म्हणूनही सांगितलं होतं, परंतु बदामराव पंडित यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपण एकनिष्ठ आहोत, सत्ता असो किंवा नसो, परंतु त्यांना मी सोडणार नाही, त्यांच्यासोबतच मी राहील आणि त्यांच्यासोबत माझी एकनिष्ठता कायम राहील असं ज्यावेळेस त्यांनी सांगितलं. हा याचाच परिणाम आणि याचाच फळ म्हणून उद्धव ठाकरे यांनी बदामराव पंडित यांना एकनिष्ठतेचं फळ देऊन महाराष्ट्रातली पहिली उमेदवारी ही महाविकास आघाडी आणि शिवसेनेची जाहीर केल्याचं बोललं जात आहे. आणि बदामराव पंडित हे गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या मशाल याच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं सुद्धा सुषमाताई अंधारे यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे. मित्रांनो, जी माहिती मला योग्य वाटली मी आपल्या समोर दिली. तुम्हाला काय वाटतंय की उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाची पहिली उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीमध्ये आपण सगळे उमेदवार देऊ शकतो हे संकेत दिलेत का? आणि त्यासोबतच महायुतीला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी हादरा दिलाय का? तुमचं काय मत आहे? तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे, कारण ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असते. मित्रांनो, जाता जाता एक विनंती करेल की DS न्यूज समाज प्रबोधनासाठी वेगवेगळी माहिती वेगवेगळे व्हिडिओज आपल्यासमोर चॅनलच्या माध्यमातून आणते. हे व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक कॉमेंट जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना व्हायरल करा, शेअर करा आणि समाज प्रबोधनासाठी आम्हालाही सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.